राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली। या बैठकीमध्ये राज्यातली विकास कामं, त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रकल्प यांच्याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशीही माहिती समोर येते। राज्याच्या वेगवेगळ्या मागण्या आणि केंद्राच्या सहकार्याबद्दल या भेटीत महत्त्वाची चर्चा झाली, असं सांगितलं जातंय। पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी साहेब दिल्लीला गेलेले आहेत। राज्याचे काही प्रश्न आहेत जे केंद्रीय मंत्र्यांच्या समोर, केंद्र सरकारसमोर आपले मांडायचे आहेत, ते सोडवून घ्यायचे आहेत। ते अधिवेशनात सोडले जातात, त्यासाठी गेले। तर पहिल्यांदा गेलेत असं नाही। जेव्हा जेव्हा दिल्लीचं अधिवेशन लोकसभेचं चालू असतं तेव्हा तेव्हा अधिवेशन काळात एकदा पक्षाचे मुख्य नेते म्हणून पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मान्य शिंदे साहेब दिल्लीला जात असतात। देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर कोणी भेटत असेल तर त्यांच्यावरती आक्षेप घ्यावाचा काय नाही। दोन्ही माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघेही शिंदे शिवसेना, म्हणजे शिंदे सेना, शिवसेना म्हणणार नाही, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते आहेत, संस्थापक आहेत। त्याच्यामुळे त्यांना भेटणं हे आवश्यक असतं। आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय की शिंदेंनी मोदींची भेट घेतली, ह्यात आक्षेपार्ह खरं तर काहीच नाहीये, मात्र तरी पण कोणत्या नेमक्या कारणासाठी ही भेट झाली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संसद भवनामध्ये असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयामध्ये भेट झालेली आहे। जवळपास 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नरेंद्र मोदींची ही भेट झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा केलेल्या सूत्रांची माहिती आहे। सोबतच विकास कामे, पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्याची माहिती समोर आली। सोबतच ज्या पद्धतीनं लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात देखील चर्चा करण्याची सूत्रांची माहिती आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, ही जवळपास 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही बैठक झाल्याची आहे आणि या बैठकीत निश्चितपणे जो आगामी काळात जो मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्ये मंत्री कोण असेल हे निश्चित होण्याची शक्यता आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी साधारणतः अमित शहा यांची देखील त्यांची भेट घेणार आहे, त्याशिवाय ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्ष आहे यांची देखील एकनाथ शिंदे भेट घेणार आहे। त्या भेटीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। नक्कीच, स्टुडिओ। धन्यवाद प्रशांत सविस्तर माहितीसाठी। खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसातच होतोय, त्यानिमित्त सुद्धा ही भेट असू शकते असं कळतंय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। जेएनपीटी बंदरात शेतकऱ्यांच्या द्राक्षांचे सुमारे 300 कंटेनर अडकून पडले होते। आता हे कंटेनर आखाती देशांकडे रवाना होऊ लागल्यानं काहीसा दिलासा मिळालाय। मात्र वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार का, याबाबत चिंता व्यक्त केली जाते। असे एक 10% 20% कंटेनर सोडले तर जे बंदरात अडकलेले होते आणि महत्त्वाचं म्हणजे काय केलं गव्हर्नमेंटनं, शासनानं जे पेरिशेबल आयटम्स आहेत, ज्यामध्ये मिरची आहे, तुमचं द्राक्षे आहेत आणि जी फळं आहेत यांना प्राधान्य न दिलं आणि ड्राय कंटेनर आहेत ते पोर्टवरतीच राहून दिले। केळीचे कंटेनर काही थोडेफार गेलेले आहेत, तरीसुद्धा साधारण अजून एक 20 ते 25% कंटेनर हे पोर्टमध्ये आहेत आणि त्यांची जाण्याची प्रोसेस चालू आहे। 10% द्राक्ष निर्यात आता सुरू झालेली आहे, पण त्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वाढलेले दर आहेत जहाजाचे, फ्रेटचे, तर याच्यावरती कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हा मनमानी कारभार हा शिपिंग लाईन आणि CHA यांच्याकडून चालू आहे। आमची भारत सरकारला ही विनंती आहे की तुम्ही थोडंसं यामध्ये लक्ष घालावं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका जरबेरा फूल शेतीला बसलाय। मागणी कमी झाल्यानं जरबेरा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। धाराशिव जिल्ह्यातून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद या ठिकाणी फुलांची मागणी कमी झालेली आहे। तर मागणी कमी झाल्यानं जरबेरा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। उत्पादन वाहतूक खर्चही निघत नसल्यानं जरबेरा फूल उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय।
जरबेरा फुलशेती जी पॉलीहाऊसमध्ये शेती केली जाते त्याला सुद्धा फटका या युद्धाचा बसला आहे. मोफ ही फुलं आखाती देशामध्ये जरी जात नसली मात्र ही फुलं जशी धाराशिव जिल्ह्यातून संभाजीनगर असतील किंवा पुणे असतील किंवा हैदराबाद असतील या ठिकाणी पाठवली जातात. मात्र तिथून ती फुलं परदेशात जातात. तिथून या फुलांची आवक जी आहे ती घेण्याची कमी झालेली आहे. त्यामुळं जरबेरा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यावरती मोठं आर्थिक संकट येऊन ठेपलेलं आहे. तसं बघायला गेलं तर 50 जर खोके मागत असेल तर 20च खोके सध्या पाठवण्याचं त्यांना सांगितलं जातं आणि भाव मात्र अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात आहे. आपल्याला माहिती आहे की बाजारात जी कृत्रिम फुलं मिळतात त्याच्यामुळं कुठेतरी ही जरबेरा शेती अगोदरच अडचणीत आली होती. विधानसभेत त्याच्यावरती प्रश्नही उपस्थित झाले होते. मात्र त्यानंतर आता हे संकट जे आहे युद्धाचं त्याला तरी कुठेतरी हा फटका या फुलांच्या शेतीला बसतोय. आपल्यासोबत हे जरबेरा फुलशेती करणारे शेतकरी आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया. मला सांगा कशा पद्धतीनं हा सगळा तुमचा जरबेरा फुलशेतीचा आताचा सध्याच्या जरबेरा शेतीच्या फुलशेतीची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती अशी झाली की जरबेरा फुलशेती ही आधीच आर्टिफिशियल आणि या प्लास्टिक फुलांना संकटात आहे. त्याच्यातून कसं तरी तग धरून आज या विधानसभेत उठवलेल्या प्रश्नावर आम्ही त्या आशावर आहे की आज ना उद्या चांगले दिवस येतील. चांगले दिवस या आशावर आम्ही तग धरून आहेत. ज्या ठिकाणी आम्हाला मागणी 50 खोके 40 बॉक्स असे मागत होते त्या ठिकाणी 15च पाठवा, त्याला विक्री नाही, 10च पाठवा आणि त्यालाही लिमिटेड भाव म्हणजे आम्हाला जो अपेक्षित भाव आहे 4 रुपये 5 रुपये फुलाला त्याला भाव 1 आणि 2 रुपये 1.5 रुपये असा भाव चालू आहे. उत्पादन खर्च सुद्धा पूर्ण निघत नाही, पण पुढं चालून दिवस चांगले येतील ह्या आशेवर मोडून टाकण्यापेक्षा आम्ही तग धरून आहेत. त्याच्यामध्येच आज युद्धाचा परिणाम झाल्यामुळे आज जो लागणारे मटेरियल आहे प्लास्टिक पिशवी असेल त्याची 140 रुपये किलो भेटणारी पिशवी 220 रुपये ते 30 रुपये किलो जागेवर म्हणाले. ऑर्डर घ्यायला सुद्धा तयार नाहीत. का तर सांगतात किंवा युद्धामुळे प्लास्टिक बाहेरून येतं आणि त्याचा खर्च आम्हाला वाढणार आहे. यासाठी आमची हे दुसरं संकट आमच्या फुलशेतीवर येऊन ठेपलेलं आहे. आखातामधल्या युद्धाचा फटका केवळ फळ पिकांनाच नाही तर फुल पिकांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, खेरडा, धाराशिव. आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसमोर आता एक मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. वाशीच्या APMC मध्ये हापूस आंब्याची आवक वाढलेली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंब्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यातच स्थानिक बाजारात आवक वाढल्यानं आंब्याचे दर घसरलेत. सध्या बाजारात हापूस आंबा हा 1500 ते 2000 रुपये डझन दरानं विकला जातोय. युद्धाचे सुद्धा आखाती देशामधील युद्धाचे पडसाद मध्यम आणि लहान साईजच्या आंब्यावरती परिणाम होतात. दुसरी गोष्ट मुंबई अंतर्गत जे फुटपाथवर व्यापार करणारे जे छोटे व्यापारी आहेत ते मध्यम आणि छोटा माल उचलत असतात. परंतु BMCच्या कारवाईनंतर आणि इतर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे फुटपाथचे व्यवसाय आहेत तिथे सुद्धा कारवाई केली जाते. त्यामुळे मध्यम आणि छोटा माल उचलणारे व्यापारी माल घेण्यासाठी कमी पडत आहेत.